काय भेटलं? अरे बापरे, अरे शक्कर बघ एवढा मोठा. आपण बघितलेला तोच आहे भाई. शक्कर टेम्पो पूर्ण उलटा झालाय. अरे कचराचा आहे. हो महाफायर आहे. कचऱ्याचा आहे ना. कोपऱ्यात बरोबर पडला जागेवर एकदम कोपऱ्यात येऊन. रोकवाल्याला त्रासच नाही. हा गोळ्या घेतो एवढ्या झाडपायचा गाडीतून जायला हा गोळ्या घेतोय. याला एवढाचा प्रवास 15 मिनिटचा प्रवास सहन नाही होत गाडीतून. दिवस खराब झाला तर झाली तर उलटी. चला नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा आमचा प्लॅन झालाय आमच्या मित्रांचं, म्हणजे जे यूट्यूबर वगैरे सगळे आहेत. बरोबर आहे आपला विजय शिवलकर, मागे मनीष बेंद्रे आहे. प्लॅन झालाय रेसॉर्टला जायचा. आम्ही वर्षातून एकदा तरी भेटतो आणि यावेळी मला वाटतंय दुसऱ्यांदा भेटतोय ह्या वर्षामध्ये. हा नव्हता फक्त, तर दुसऱ्यांदा प्लॅन होतोय पुन्हा आणि मस्त एन्जॉय करू. आणि जेव्हा पण यांना भेटतो मस्त एक दिवस मस्त जातो आणि तो काय टेन्शन असतो तो टेन्शन फ्री होतो. त्यामुळे एक दिवस आम्ही मस्त एन्जॉय करतो आणि आज चाललो एका रेसॉर्टला टिटवाळ्याला. बघूया किती मजा येते. पुढे आम्ही तिघा इथून येतोय, बाकीचे हळूहळू येतील. अरे काल पण झालेली गाडी पडली इकडे. कचऱ्याचा टेम्पो पूर्ण उलटा झालाय. अरे कचराचा आहे. हो महाफायर आहे. कचऱ्याचा आहे ना. फायर वाला सीन आहे. हा मजबूत घष्टी मारत आलेला आहे वाटतं. कोपऱ्यात बरोबर पडला जागेवर एकदम कोपऱ्यात येऊन. रोकवाल्याला त्रासच नाही. चला थोडं नाश्ता करून घेऊ. ठाण्याला थांबलोय आपण. नाश्ता करून दुपारपर्यंत पोचूया. असं वाटतं मटणाचा रस्सा आहे की काय. कशी टेस्ट कशी आहे? चांगली आहे ना. टेस्ट खरंच चांगली आहे, त्यामुळे व्हिडिओ काढतो, नाही तर काढली नसती. मुलून चेक नाकायच्या येतात. हा ठाण्याचा नाही ना. हां फायनली आम्ही पोचलो. 11:30-12 वाजता प्रवास चालू केलेला. 3:20 संपला. तर आतमध्ये जसं एंट्री कराल तर समोरच तुम्हाला स्विमिंग पूल मिळेल आणि प्रॉपर डीप आहे. म्हणजे उतरल्यावर तुम्हाला समजेलच, म्हणजे प्रॉपर एवढं पाणी आहे. म्हणजे खूप मी स्विमिंग पूल बघितलेत तर ते एवढं पाणी असतं, एवढंच असतं. हा प्रॉपर एवढं आहे आणि उडी मारायला पण तुम्हाला मजा वाटेल आतमध्ये. आणि इथे मस्त तुम्ही इव्हेंट वगैरे काय तुमचा असेल मस्त एन्जॉय करू शकता. काहीतरी साखरपुडा वगैरे काय असेल इथे करू शकता हिशोबाने त्यांच्याशी बोलून. हे प्रॉपर आपले 4 रूम आहेत. 1 2 3 4 5 6 रूम आहेत. थोडीशी रूम आता अस्ताव्यस्त आहे कारण आम्ही झोपलेलो. तर एवढा मोठा बेड भेटेल म्हणजे तुमचा ग्रुप जर असेल तुम्ही 5-6 जण आरामात झोपू शकता. 6 जण आरामात. हो. आणि हा लपतोय माझ्या मागे. तुम्हाला जर मस्त साऊंड वगैरे वाजवायचा असेल, फेवरेट सॉन्ग वगैरे याच्यावर वाजवू शकता. आणि डॉगनी फुल सेफ्टी आहे इकडे. इकडे जर्मन शेपर्ड आहे, इकडे डॉबरमॅन आहे आणि कुठलाच डॉग डायरेक्ट अटॅक करत नाही. सगळे म्हणजे फ्रेंडली आहेत. कोकाटेल बघू शकता. पर्शियन कॅट एक आहे, त्यानंतर 2 इग्वान आहेत याच्यामध्ये. त्यानंतर आतमध्ये साळींदर एक आहे. एक्झॉटिक प्राणी खूप आहेत. त्यानंतर इथे पॅरोट आहे. या पॅरोटचं नाव नाही माहीत मला. कनूर आहे. कनूर ओके. हे सन कनूर आहेत ना. आणि हे फक्त कनूर. त्यानंतर खुंखार मासे आहेत एकदम, म्हणजे पिराना आहे. त्यानंतर ऑस्कर आहे. आरवाना नाही. चला स्विमिंग पूलमध्ये जाऊया. आणि खोली बघा कसली आहे. 3 तास कर्जतला पाण्यात होता. मी खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, तिकडे तुम्ही नक्कीच कॉल करू शकता. आणि ॲनिमल लवर असाल तर खूप एन्जॉय कराल. वॉटरप्रूफ आहे तो.
माझ्याकडे 9 होता तो पण वॉटरप्रूफ आहे. मी त्याला केस लावतो ती पांढरी. गरज नाही केस लावायची, हा ऑलरेडी वॉटरप्रूफ आहे. केस पाय पकडा. पाय चुकीचे ठेवले. देव आई. चालू आहे. वाजले 12 वाजून 10 मिनिटं. रात्रीचे 12 वाजून 10 मिनिटं झालेत आणि रात्रीचा प्लॅन झाले मासे पकडायला आणि खेकडे पकडायला. आणि बरोबर. हा आणि हे चेहरे जे आहेत ना ते आम्ही मोजून ठेवण्यासाठी हा व्हिडिओ पहिला काढतोय. 1 2 3 4 5 6. अरे आम्ही येणार तुमच्यातले मोजा. ठीक आहे. फक्त आम्हाला यातला किती एवढेच होते की नाही बघा. मेन माणूस कार्तिक. चलो गाईस. त्यांनी मच्छरदाणी घेतल्या. मच्छरदाणीने आपण मासे पकडणार आहे. बघूया किती मासे भेटतात आज. लाख्यांचा करताय. वा केवढा मोठा बघा. पहिलाच खेकडा भेटलाय. अरे मादी आहे. पिल्ला असेल सोडून दे. थांब ना. झालं ना. इथे पकडून उभा राहूया ना. मी खाली जाऊ का? मासा आला की दाबून मारतो त्याला. इकडे बाई नाही. डोकरू मोटर नाही लय छोटा. मोठा काय भेटला. अरे बापरे. अरे शक्कर बघ एवढा मोठा. आपण बघितलेला तोच आहे भाई. शक्कर मासा बघा केवढा काटा मारणार. कसला मोठा आहे बघ. याला खातात शक्करला. नाही ना हे आपण सोडलेले सोडलेले ना. हा कसलं काटा लागतोय त्याचा पण. मग काय डायमंड बघायचं मग. हे ह्याच्यामुळे आहेत ना किरण दादा. हा ह्याला प्लाको म्हणून बोलतात. ओके शक्करला. ह्याला प्लाको बोलतात. ओके, ह्याच्यामुळे आहेत ना. नको, नको, ऐकलं काय. ह्याला ह्याचा दुश्मन कोण नाही, कारण ह्याला फील करणं, ह्याला पूर्ण अंगाला काटे काटे, हो. आहेत. हा खाऊ शकत तर ह्या प्लाको मासा आणि आपल्या लोकल भाषेत त्याला शक्कर बोलतात. हो. ह्या माशामुळे आपले नेटिव्ह म्हणजे जे आपले जे ओरिजिनल मासे आहेत ते सगळे संपतात. कारण ना हे लोक जे चढणीचा मासा जसा वरती अंडी वगैरे लावत जातो ना तर हे सगळी हे अंडी खाऊन टाकतात. दुसरी गोष्ट हे जो मोठा मासा असतो ना त्याच्या अंगाला चिटकून आहे ना, त्याच्या अंगावरचा जो गुळगुळीतपणा आहे ना ते हे लोक सर्व खाऊन टाकतात. आणि हा ना आपल्या निसर्गासाठी आणि आपल्या कोकणासाठी सगळ्यात घातक मासा हा आहे. मारून टाकायला इथं केलं का रेकॉर्डिंग केलं. आता ह्याला आहे ना तू ह्याला इथे 15 दिवस जर या चिखलात ठेवलंच ना तरी हा जिवंत राहणार. ह्याला कॉल करतो जातो कोणतो राहुलला मारू दे ना. मेला काय लगेच? चेहऱ्यावर दाखव किरण. मरणार तो. असा पण मरणार आहे तो. चेहऱ्यावर ते सोडायचे शक्कर. तर पुन्हा आलो. आपल्याला 3 शक्कर मासे भेटले आणि बाकीचे खेकडे दाखव रे. त्यांना प्रॉपर परातीत टाकू. परातीत टाकू. इकडं दाखवायला मासा दाखवून टाक. मासा दाखवून टाक. मोठ्याला टाकू. मासा दाखव ना. बघ बाई. तो मेला काय डोकरू. का चढतो मासावरती. मासा का वरती चढतो माहितीये काय. ऍक्च्युली नदीचं पाण्याचा जो टेम्परेचर असतो ना हा असतो थंड. ओके. आणि ज्याला पहिला पाऊस पडतो आणि मग ते दगडातून वगैरे जे सगळं पाणी येतं ना ते जमिनीच्या हीटमुळे ते गरम असतं. मग त्या लोकांना वाटतं की आपण जर तिथे अंडी लावली ना तर ती लवकर फर्टाईल होणार. म्हणजे अशी त्याच्यामध्ये बरीच रिझन 10-12 रिझन आहेत. त्याच्यापैकी हे एक रिझन आहे की ते गरम पाणी येतं ना म्हणून ते गरम पाण्याच्या दिशेने वर चढत जातात. नाही तर मासा नदी सोडून वरती कशाला जाणार. बरोबर. हा आणि दुसरी गोष्ट काय की त्याला ते वाटतं वाहत्या पाण्यामध्ये आहे ना काय असतं ऑक्सिजन लेवल चांगली असते. मग त्यांना वाटतं की त्याच्यामुळे अंडी लवकर फर्टाईल होतील आणि प्रॉपर म्हणजे मॅक्झिमम अंड्यांमधून पिल्लं बाहेर येतील. म्हणून ते लोक गरमीच्या दिशेने आणि खळखळत्या पाण्याच्या आवाजाच्या दिशेने येतात. पुढे येतात.